VIP आमच्या आधी आमच्या कार्यालयात टच नाही. आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो की कार्यालय आमचं आहे का तुमचं आहे. बरं बोला, सकाळ सकाळ आम्हाला दर्शन द्यायला कसे काय आले? नुसतं दर्शन नाही, न्यूज बी द्यायला आली. न्यूज नाही, गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे? गुड बी आहे आणि बॅड बी आहे. इंटरेस्टिंग, शेअर इट. शीतल काल रात्री सांगत होती की अजिंक्य कसल्या तरी मिशनला जाणार आहेत. व्हॉट? ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड गॉड, यू आर लिस्निंग फ्रॉम माय हार्ट. यू आर लिस्निंग व्हेरी फास्ट. अहो यात बॅड न्यूज काय? दिस इज अ व्हेरी गुड न्यूज, व्हेरी गुड न्यूज. थांबा थांबा, तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. काय नको मला. तुम्ही खुश दिसत नाही. अहो आपल्याला हेच पाहिजे होतं ना, साप बी मरे लाठी बी न तुटे. हा, पण ह्यो साप मरणारच नाही ना. अहो असं का म्हणताय तुम्ही? कसं आहे, अजिंक्यांना स्वतःच्या जीवाची फिकरच नाही. कायम दुसऱ्यांसाठी झटत असतात आणि अशा लोकांच्या जीवाचं बरं वाईट काही लवकर होत नाही. एक 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 मिनिट. आय थिंक तुम्हाला बी असंच वाटतंय की त्याला काय होऊ नये. होय, OMG, सो टचिंग. इथं टच झाले इथं. अहो काय किंमत केली तुमच्या प्रेमाची आजानं, आमच्या शितलीनं? हे प्रेम बिम सगळं झूट असतंय, झूट. त्यासाठी नाही वाटत, पण ते आत्ताच मेले तर मग काय मजा. का? मी आतापर्यंत जे जे भोगत आलीये ना, ते सगळं त्यांनी भोगलं पाहिजे. मला माझ्या डोळ्यांनी त्यांचे झालेले हाल आणि फरफट बघायची आहे. VIP, हे बेस्ट आहे. अहो आम्ही तुम्हाला साधी धामण समजत होतो, पण तुम्ही किंग कोब्रा निघाला. हे बेस्ट आहे, हे बेस्ट झालं. तो तिकडे अडकून पडला असताना आपण इकडे कांड करायचे. हा, आणि डसायचं बी असं की मेला बी नाही पाहिजे आणि जित्ता बी नाही राहिला पाहिजे. VIP, there you are, there you are. सभी जवान तुरंत फॉलोइंग के लिए रेडी हो जाओ. सीओ साहब आने वाले हैं. और हाँ, सभी के मोबाइल बंद चाहिए. और हाँ, अगर फोन बजता हुआ सुना तो कर्नल साहब जगह पर फोड़ देंगे, समझे? जी जी मैम. गुड. सब तैयार? क्या हुआ? काय नाही. मैं कल से देख रही हूँ तेरे को, तेरे ध्यान नहीं है बिल्कुल. काय झालंय शीतले? अगं काय नाही ते कॉलेजची आणि सवय नाही ना आता म्हणून जरा. घर में कुछ हुआ है क्या? मग कोण काय बोललंय का तुला? अगं यास्मिन असं खरंच काय नाही. देख,
तो हमेशा ऐसे ही करती है। अरे जो ये बता दे ना, अकेले क्यों टेंशन लेती है? पण त्याला आपण काय करणार आहे? क्या हुआ है? अजिंक्य का कुछ? अगं यास्मिन, अजिंक्य कुठल्या तर मिशनवर चालल्यात वाटतं. काल त्यांना फोन केलता तेव्हा मागं कोणतं काय तर मिशन बद्दल बोलत होतं. अगं किती विचारलं त्यांना पण त्यांनी काहीच सांगितलं नाही. आणि आता फोन करते तर फोन बी लागना झालाय त्यांचा. चल इधर आ, तू बेट इधर. तू अकेले क्यों टेंशन लेती है रे? अगं मग काय करू तूच सांग. माणसानं सांगावं तरी. हे तर मला एवढं. अगर वैसा कुछ होता तो वो तुझे बताता ना. हा ते तर आहेच. असलं काय असतं तर सांगितलं असतं की त्यांनी मला. हाँ नहीं तो क्या, और तू जितना ज्यादा सोचेगी तेवढीच तुला जास्त काळजी वाटेल. बरोबर आहे तुझं. मी चुकाच काळजी करत बसते. और तेरा गुड लक है ना उनके साथ. ते तर आहेच. मी तसं लिहून त्यांना मेसेज बी पाठवलाय. हे बघ. पण त्यांना फोन करते तर फोनच लागना झालाय ग. तू चल, तो करेल तुला फोन. तू नको एवढी काळजी करूस. चल. मी काय सांगतोय ते नीट ऐका. हे आहे दुबरी गाव. या गावात कुठेतरी पहाडीमध्ये दुश्मनने पॅरामिलिटरीचा एक जवान कॅप्चर केलाय. पण तिन्ही बाजूला असे पहाड आहेत. हा सँड मॉडेल आहे. तर आपल्याला अटॅक प्लॅन करायचा है. सही सलामत उस जवान को छुड़वाना है. और आप में से जो कोई एक अच्छा प्लान बताएगा वही इस मिशन पर जाएगा. तर तुम्ही सांगा आपण काय करू शकता. सर, आपण इकडून अटॅक करू शकतो. आपले 2 टीम असतील. एक टीम इकडून जाईल, दुसरी टीम या बाजून जाईल. ही टीम या बाजूने पहिल्या टीमला कव्हर करेल. पण आपण या बाजूने जाऊ शकत नाही. तिकडे खोल दरी आहे और यहाँ से जाएंगे तो सीधा खुले मैदान में पहुंच जाएंगे और टारगेट बन जाएंगे क्योंकि दुश्मन पहाड़ी पर है. फिर क्या हम खाई की तरफ से जा सकते हैं? नो नो, दरी हा ऑप्शन नाहीये. तिकडे घनदाट जंगल आहे आणि अॅनिमल्सची भीती आहे. पण दुसरा काहीतरी ऑप्शन शोधला पाहिजे. सर, आपण यांना डायरेक्ट घुसायचं. जोरदार फायरिंग करायची. जे होईल ते होईल, पण मिशन फत्तेच करायचं. हा ऑप्शन चांगला आहे पण जीवाला धोका आहे. लक्षात ठेवा आपण फौजी आहोत आणि एक फौजी बनण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते. उत्साहाच्या भरात असे चुकीचे डिसिजन घेऊ शकत नाही. आपला आणि आपल्या सहकार्याचा जीव हा आपल्या हातात असतो. सर, आपण एअर मधून अटॅक केला तर? नो नो नो, तो पण ऑप्शन नाहीये. सर, आपण रात्री करूया का अटॅक? म्हणजे आपल्याला जास्त चान्सेस मिळतील. रात्री अटॅक करण्यात हा धोका आहे की त्यांना या एरियाची खडानखडा माहिती आहे. ते आपल्याला अननोन टेरिन आहे, तर आपल्याला रात्रीचं जाणं जास्त डेंजर आहे. पण साहेब, कुठला जरी ऑप्शन निवडला तरी डेंजर असणारच आहे. इज राईट. पण ऑप्शन असा पाहिजे कमीत कमी डेंजर आपल्याला फेस करावं लागेल. सर, हाच प्लॅन योग्य आहे आणि कमी धोक्याचा आहे. सर, आपल्याला गनिमी कावा वापरावा लागेल. महाराजांनी त्यांच्या सगळ्या मोठ्या मोहिमा रात्रीचा फायदा घेऊन केल्या. आपण तुकड्या तुकड्या करून वर जाऊ. पण सर, दुश्मन होशियार असणार आहे. ते एकाच ठिकाणी नाही थांबणार. त्यामुळं आपल्याला वेगवेगळं होऊनच त्यांना उत्तर द्यावं लागेल. अरे पण त्यांच्याकडे एक हॉस्टेज आहे. सर, शेवटच्या क्षणापर्यंत होस्टेज जिवंत ठेवणार ते. ज्यावेळी त्यांना वाटेल ते हरतायत
त्याच वेळी त्याला ते पुढे करणार. यस, यू आर राइट. लेकिन दुश्मन को बेवकूफ समझना हमारी बेवकूफी होती है. सर, तो हम उन्हें बेवकूफ बनाएंगे. परवाचा महोत्सव झाली आणि आज आहे चतुर्थी, म्हणजे तसा चंद्रप्रकाश कमीच. आणि आज तारीख आहे 14 ऑगस्ट. आज रात्रीच हल्ला चढवला तर त्यांच्यासाठी फार मोठा धक्का असेल. आणि ते याच विचारात असतील 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत सगळे बिझी असणार. आणि योच मौका आपण साधायचा सर, गनिमी काव्यानं. त्यांच्या छावणीत तिरंगा फडकवायचा. तो 2 पार्टियों के साथ शैलेश आप और जादव साहब आज रात ही मिशन पर निकलेंगे. ओके सर. यस सर. अजिंक्य शेठ, बोल की. घरी फोन करा की एक. घरी कर. अरे आता मिशनला जाणार आहे तर. मग घरी बोलायची काय गरज आहे? असं कसं? हे बघ, घरी सांगितलं तर परत काळजी करत बसते, त्यापेक्षा न सांगितलेलं बरं ना. अरे पण असं जाताना बोलावं. काय सांगावं ते बोलणं. अरे वाटल्यास त्यांना खरं सांगू नको काय ते. सहज नेहमी करतो तसा फोन कर, पण बोल बाबा. मग परत लय. मी नाही खोटं बोलू शकत घरी. जितलीशी अजिबात ना. अरे तू फोनवर इकडून बोलणार आहे, तिला काय कळणार आहे? तिला कळतं सगळं. आणि मी काय नाही ना बोललो तरी माझ्या मनातलं ओळखते ती. तिला लगेच कळेल मी खोटं बोलतोय. मग काहीतरी हाय म्हणून खोटं बोलतोय असं वाटेल तिला. अजून काळजी करत बसून. चल येऊ का? शेट, ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. हेलो शीतले. हाँ बोल. कल ध्वजारोहण है गाव में, लक्षात आहे ना तुझ्या? सकाळी लवकर यायचे तुला. हाँ. आणि रांगोळी पण काढायचे आणि सगळं. शीतले, क्या हुआ? हाँ हाँ येते मी सकाळी. शीतले, मी काय विचारले तुला? क्या हुआ तुझे? काय मला? कुठं काय? तो अभी बता, मैंने क्या बताया तुझे? उद्या उद्या ते याचमुळे अगं डोक्यातलंही काय बाई विचार येतात. अगं एवढा विचार केलास ना तर डोकं फुटेल तुझं. पण काळजी तर वाटणारच की. अगं असं सारखं मनात विचार आणू नये शीतल. कुछ नाही हुआ है. आजा करल फोन. आणि उद्या झेंडा वंदन आहे ना, येते मी सकाळी. आणि लय नको विचार करत बसू. काय? ठेवू का? हा ठेव. मी तर तुमच्या आयुष्यात आता आले
पण आर्मीचं स्वप्न हे तर तुम्ही जन्मापासून बघताय. अजिंक्य फौजी हीच तुमची खरी ओळख आहे. सब तैयार? गुड. एक टीम मेरे साथ जाएगी और दूसरी जादव साहब के साथ. एक पार्टी पहले पोस्ट पे हमला करेगी और दूसरी दूसरे पोस्ट पर. जैसा प्लान हुआ है उसके मुताबिक चलना है. वैशाख. गुड. एक बात ध्यान में रखना, कार्रवाई के दरमियान कोई जल्दबाजी नहीं करेगा. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. जादव साहब, move on. Move. Come on. अजिंक्य होस्टेज के साथ एक उग्रवादी ऊपर पहाड़ी पे भागा है. हमें दूसरे पार्टी को कवर फायर देना पड़ेगा. तुम दोनों आगे पीछे की तरफ से ऊपर आ जाओ. यस सर. कोई हरकत नहीं करेगा, मार दूंगा मैं इसको. हमें हॉस्टेज को सही सलामत छुड़वाना है. कोई आगे मत बढ़ना, मार दूंगा इसको. देख तुम सरेंडर कर दो. मत मार दूंगा इसको. बेवकूफी मत करो, मार दूंगा. देखो मैं फायर नहीं करूंगा, छोड़ दो. मार दूंगा इसको. आगे मत बढ़ना. मार दूंगा मैं इसको. मार दूंगा मैं इसको. देख मैं बाहर नहीं करूंगा, छोड़ दे उसको. मार दूंगा. He's out! Where's the hostage? Are you okay? Yes, sir. Good. Mission complete!